माणसाला माणसाची कामं शोभतात असं का म्हणते ते आज मला माहित झालं। जर कालचा व्लॉग बघला असेल तुम्ही तर मी काल दीदीच्या कॉलेजमध्ये गेलते आणि घरी जाऊ लागले होते। घरी जायला मला दुपार झाली होती। एवढ्या उन्हामध्ये घरी आले, मस्त फ्रीज मधलं थंडगार पाणी पिलं होतं। ते पाण्याचा ग्लास संपेपर्यंत मम्मीचे बोलणे चालूच होते की उन्हातून आल्यानं थंडगार पाणी पिऊ नये असं तसं। जसं पाणी संपलं तसं मम्मीचं बोलणं पण थांबलं होतं। आता शिवांश माझ्या मागे लागला होता की बोरमिटा दे म्हणून। याच्यातली अर्धी भरणी तर त्यानंच पार केली बघा। हे बघा शिवांशचं ट्रॅक्टर आणि ट्रायली तर घरी बनवली आम्ही म्हणजे भैयानं बनवली। आणि ट्रायलीवर जी बॉक्स दिसायला ते आहेत डीजे, कारण की या पोराला डीजेचा खूप नाद आहे। घरी गेल्यानंतर मस्त एक झोप घेतली होती। झोपातून उठले आणि बाबा म्हणले चल बाजारात जाऊन येऊया। आणि नंतर मला माहित झालं की अरे आज शुक्रवार आहे, म्हणजे की आपल्या हातगावचा बाजार। मग काय तोंड वगैरे धुवून रेडी झालते। बाबा म्हणाले तू एकटीच जाऊन बाजार वगैरे घेऊन ये। मी म्हणलं मला काही समजत नाही, तुम्ही चला म्हणलं। मी आतापर्यंत कधी गेले नाही बाजार करायला आणि आमच्या घरचे माणसं सगळेच बिझी होते। मग बाबा म्हणले चल म्हणले आता तूच गाडी घेऊन। गेटच्या बाहेर गाडी काढणं सोपं आहे, पण गेटच्या मध्ये गाडी लावणं त्याच्याहून अवघड आहे। तर आज मी प्रयत्न करे की गेटच्या मध्ये गाडी पण आणायचं। बाजार मध्ये गेल्याने पहिले तर आंबे घेतले, 1.5 किलो आंबे दिले 150 रुपयाचे। त्याच्यानंतर सगळा भाजीपाला वगैरे घेतला होता आणि पुन्हा मला लक्षात आलं अरे आपण थैली आणली नाही म्हणून। आणि ते कॅरी बॅग पकडून पकडून माझा हात पण दुखत होता खूप। मग एक थैली घेतली होती। मग भाजीपाला वगैरे सगळं घेणं झालं होतं। नंतर आली ते आम्ही आमच्या घरी। आता माझ्याकडे एक टास्क आहे ते म्हणजे की गाडी मधात आणणं। मला वाटलं मी नेईल गाडी मधामध्ये, अर्धी गाडी चढवल्यानं पुन्हा मला भीती वाटत होती। मग वापस मी बाहेर आणली होती गाडी आणि भाऊ बघून हसत होता मला, तू या बसची नाही म्हणे, तू नेऊन तर दाखव म्हणे मला। पण खरं म्हणायला एवढी भीती वाटायली मला। मग काय त्याच्या हातामध्ये दिली गाडी आणि त्यानं आणली मग मधामध्ये गाडी। म्हणून म्हणतात की माणसाला माणसाची कामं शोभते तर असं तसं। पण नेक्स्ट टाइम मी अजून ट्राय करेल की गाडी मधात आणायचं। तर आजच्या दिवसासाठी एवढंच। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या।